लर्निंग चॅनल। आज आपण क्लास 5 मॅथ्स मधील चॅप्टर नंबर 9 डेसिमल फ्रॅक्शन यामधील प्रॉब्लेम सेट 37 लर्न अँड सॉल्व करणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि असेच आपले एज्युकेशनल रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट लर्निंग चॅनलला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राइब करा। प्रॉब्लेम सेट 37 क्वेश्चन फर्स्ट आहे, राइट द फॉलोइंग मिक्स्ड फ्रॅक्शन इन अ डेसिमल फॉर्म अँड रीड देम लाऊडली। क्वेश्चन फर्स्ट काय सांगतो, आपल्याला इथे त्यांनी खाली मिक्स्ड फ्रॅक्शन दिलेले आहेत, त्यांचं आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये ते कन्वर्ट करायचे आहेत आणि रीड करायचे आहेत। ओके, आता फर्स्ट पाहूया। फर्स्ट आहे 9 1/10। इथे पहा 9 1/10। आता यामध्ये मला तुम्ही सांगा 9 हा कसला नंबर आहे? 9 हा होल नंबर आहे अँड 1/10 हा कसला आहे? डेसिमल फ्रॅक्शन आहे। का हा डेसिमल फ्रॅक्शन आहे? तर याच्या डिनॉमिनेटरला 10 आहे। जेव्हा डिनॉमिनेटरला 10, 100, 1000 किंवा 10चे मल्टिपल्स येत असतील तर ते काय झाले? नंबर डेसिमल फ्रॅक्शन झाले। ओके, तर याच्या डिनॉमिनेटरला आलेला आहे 10 म्हणून हा डेसिमल फ्रॅक्शन झाला। तर याचा आपल्याला आता डेसिमल फॉर्ममध्ये हा कन्वर्ट करायचा आहे। तर कसं करणार आपण? प्रॉब्लेम सेट 36 मध्ये पण आपण पाहिलेला आहे आणि आता इथे पण आपण पाहणार आहोत। ओके, तर फर्स्टली काय करणार, न्यूमरेटर आपण जो आहे तो फर्स्टली लिहून घ्यायचा। 1 आहे सो 1 लिहिला। डिनॉमिनेटरला किती आहे? 10 आहे। 1 नंतर किती झिरो आहेत? एक झिरो आहे। सो एक डिजिट सोडून आपल्याला डेसिमल पॉईंट द्यायचा। ओके, आता नेक्स्ट इथे जर होल नंबर दिलेला नसेल तर आपण इथे 0 लिहू शकतो, पण आपल्याला होल नंबर दिलेला आहे सो होल नंबर ॲज इट इज इथे लिहायचा। सो डेसिमल फॉर्म काय आला? 9.1। तर कसा लिहिणार आपण? 9.1 असा तो रीड करायचा। 9.1 9 1/100। आता इथे पहा 9 हा आहे होल नंबर, 1/100 आहे हा डेसिमल फ्रॅक्शन। तर आता याचा आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचं आहे। फर्स्टली न्यूमरेटर आपण लिहिणार 1। आता डिनॉमिनेटरला 100 आहे, 1 नंतर किती झिरो आहेत? 2 झिरो आहेत। ओके, तर आपल्याला आता इथे काय करायचं आहे? 2 डिजिट सोडून पॉईंट द्यायचा आहे। तर आता आपल्याकडे इथे 1 डिजिट आहे, अजून एक डिजिट आहे का? नाही। तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे? इथे 0 द्यायचं आहे। सो किती डिजिट झाले? 1 2 2 डिजिट झाले। आता 2 डिजिट सोडून आपल्याला इथे पॉईंट द्यायचा आहे। ओके, आणि नेक्स्ट आता इथे होल नंबर आहे म्हणून आपण 9 लिहिणार। जर समजा इथे होल नंबर नसेल तर आपण इथे काय लिहिणार? 0 लिहिणार। होल नंबर आहे आपल्याकडे 9 आहे सो 9 ॲज इट इज लिहायचा। तर आता आपण हा नंबर कसा रीड करणार? 9.01 9.01 असा हा नंबर आपण रीड करणार। ओके, थर्ड आहे 4 53/100। तर 4 काय झाला? होल नंबर झाला। 53/100 हा काय झाला? डेसिमल फ्रॅक्शन झाला। ओके, आता याच्यामध्ये न्यूमरेटर काय आहे? 53, तो लिहून घ्यायचा 53। डिनॉमिनेटर 100 आहे, 1 नंतर किती झिरो आहेत? 2 झिरो आहे। सो 2 डिजिट सोडून आपल्याला पॉईंट द्यायचा। इथे 2 डिजिट आहेत का? 1 2 आहे सो 2 डिजिट सोडून आपण इथे पॉईंट दिला। आता इथे होल नंबर आपल्याकडे आहे 4 आहे सो 4 ॲज इट इज इथे लिहायचा। होल नंबर नसेल तर आपण इथे काय लिहिणार? 0 लिहिणार। ओके, आता हा कसा रीड करायचा? 4.53 कसा रीड करणार हा नंबर आपण? 4.53। ओके, आता नेक्स्ट पाहूया। फोर्थ नंबरला आहे 78/100। इथे होल नंबर आहे का? नाही। हा कसला आहे? डेसिमल फ्रॅक्शन आहे। ओके, तर आता आपण काय करणार? न्यूमरेटर ॲज इट इज लिहिणार 78। ओके, आता डिनॉमिनेटरला किती आहे? 100 आहे। 1 नंतर किती झिरो आहेत? 2 झिरो आहे। सो आपल्याला 2 डिजिट सोडून पॉईंट द्यायचा आहे। 1 2 2 डिजिट सोडून पॉईंट दिला। आता इथे होल नंबर आहे का? नाही। जर होल नंबर नसेल तर आपण काय लिहिणार तिथे? 0।
ओके 0.78 0.78 कसा रीड करणार हा नंबर आपण डेसिमल फॉर्म 0.78. नेक्स्ट आहे 5/100. ओके तर आता याच्यामध्ये होल नंबर आहे का नाही, हा कसला आहे डेसिमल फ्रॅक्शन आहे. तर आता फर्स्टली न्यूमरेटर लिहून घ्यायचा 5 आहे, डिनॉमिनेटरला 100 आहे, मग नंतर 2 0 आहे. सो आपल्याला 2 डिजिट सोडून पॉईंट द्यायचा आहे. तर इथे किती डिजिट आहे 1 आहे, अजून एक डिजिट आपल्याला हवा आहे, त्यासाठी आपण इथे 0 देणार. ओके आता इथे 2 डिजिट झाले, आता 2 डिजिट सोडून आपण पॉईंट दिला. आता होल नंबर आहे का नाही, म्हणून आपण इथे 0 दिला. ओके सो आपण हा नंबर कसा रीड करणार 0.05 0.05 असा हा नंबर आपण डेसिमल फॉर्म रीड करणार. नेक्स्ट मिक्स्ड फ्रॅक्शन आहे 5/10. आता याच्यामध्ये होल नंबर नाही आहे, हा आहे डेसिमल फ्रॅक्शन. ओके याच्यामध्ये आता फर्स्टली आपण न्यूमरेटर ॲज इट इज लिहिणार. आता डिनॉमिनेटरला किती आहे 10 आहे, 10मध्ये 1 नंतर किती 0 आहे 1 0 आहे. तर आपल्याला काय करायचं आहे एक डिजिट सोडून पॉईंट द्यायचा आहे. सो एक डिजिट 5 हा डिजिट झाला, तो सोडून आपण पॉईंट दिला. आता नेक्स्ट होल नंबर नसल्यामुळे आपण इथे काय देणार पॉईंट नंतर 0 देणार. ओके तर हा नंबर आपण कसा रीड करणार डेसिमल फॉर्म 0.05 असा हा नंबर आपण रीड करणार 0.5. आता नेक्स्ट 7 नंबरला आहे 2/10. तर याच्यामध्ये डेसिमल फ्रॅक्शन झाला. तर डेसिमल फ्रॅक्शनला न्यूमरेटर आपण ॲज इट इज लिहिणार, 2 ॲज इट इज लिहिणार. आता 10 डिनॉमिनेटरला 10 आहे, 10मध्ये 1 नंतर किती 0 आहे 1 0 आहे. सो आपण एक डिजिट सोडून पॉईंट देणार आणि इथं होल नंबर आहे का नाही, म्हणून आपण काय लिहिणार 0 लिहिणार. सो याचा डेसिमल फॉर्म किती आला 0.2. तो आपण असा लिहिणार 0.2. नेक्स्ट आहे 20/100. आता याच्यामध्ये होल नंबर आहे का इथे नाही, हा झाला डेसिमल फ्रॅक्शन. ओके आता याच्यामध्ये न्यूमरेटर आपण लिहिणार 20. ओके डिनॉमिनेटरला 100 आहे, 1 नंतर किती 0 आहे 2 0 आहे. सो 2 डिजिट सोडून आपण पॉईंट देणार 1 2 पॉईंट दिला. आता नेक्स्ट होल नंबर नसल्यामुळे आपण काय लिहिणार इथं 0 लिहिणार. ओके सो हा नंबर कसा रीड करणार 0.20. ओके सो अशा प्रकारे आपण प्रॉब्लेम सेट 37 सॉल्व करून घेतलेला आहे. यामध्ये तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. थँक्यू फ्रेंड.